सुसंगति सदा करो, सुजन वाक्य कानी पढ़ो, कलंक मति साधो, विषय सर्वथा पढ़ो, सतंवित मणि करो, मुरलिया गानी करो, योग करो, मन भव चरित्री करो, न निश्चय कही डरो, पूजन विद्यमाता करो, न चित्त भजनी करो, मन सरो तमाही करो, सतत्पर दया करो, दुरभिमान साया करो, उन्नान प्रेम करो, दुरितात्म गोरे करो, नमः पार्वती पते हर हर महादेव। बुद्धिदाता श्री गणेश परमपूजनीय पूर्णवादाचार्य डॉक्टर काटेकर महाराज, परमपूजनीय पूर्णवाद वरदिष्णू सद्गुरुनाथ विष्णू महाराज, माझे शिक्षक कैलासवासी पंडितजी, माझे कीर्तनू आणि माझी सौभाग्यवती आई, या सर्वांच्या चरणी सादर साष्टांग करून इथे उपस्थित असलेले अभ्यासक आणि माता भगिनी, जसजसा 16व्या अध्यायाचा उत्तरार्ध आता जवळ ज्याला म्हणतात येतोय, थोडा एक आनंदाचा विषय ज्याला म्हणतात की कुठल्याही अध्यायामध्ये ज्ञानदेवांनी उपदेशपर असं ते सांगितलेलं नाही की काय करायचं आणि काय करायचं नाही त्याला म्हणतात. पण या 16व्या अध्यायाच्या समारोपात मात्र त्यांनी गोष्ट आवर्जून सांगितली की काय करायचं आणि काय सोडायचं. आणि हळूहळू जो गुरुतत्वाचा विषय ज्याला म्हणतात तो यायला लागतो आणि एक पगडा, एक प्रभाव गुरुच्या उपस्थितीचा ज्याला म्हणतात तो यायला लागत असतो. आणि गुरुची उपस्थिती ही भाषेला उपदेशाचं वळण देत असते. वक्त्याचा म्हणावा, प्रतिपादकाचा म्हणा, उपदेश करण्याचा अजिबात हेतू नसतो. पण जसजसं गुरुचं प्राकट्य व्हायला लागतं, कारण जिथे निरूपण असतं, जिथे विवेचन असतं, प्रतिपादन असतं, ते स्थान गुरुचं आहे. आणि गुरु तिथे प्रकट होणारे निश्चित आहे. आणि हे शब्द नसतात तर जणू वेदांच्या ऋचा असतात. आणि त्या गुरु नावाच्या परमेश्वराला, गुरु नावाच्या त्या परब्रह्म पूर्ण पुरुषाला प्रगट करायला भाग पाडतात. आणि हळूहळू तो गुरु ज्याला म्हणतात प्रगट व्हायला लागतो. आणि गुरुचं हे प्राकट्य पाहायला देवाला यावंसं वाटतं. देव केव्हा येतो असा जर प्रश्न आमच्या भारतीय संस्कृतीला जर कोणी विचारला, तर जेव्हा गुरु प्रगट होतो तेव्हा देव तिथे असतो. देव येतोच. आणि मग आपल्या त्या गोष्टीला खूप महत्व दिलेलं आहे. आणि असा गुरुतत्व, गुरुचा प्रभाव ज्याला म्हणतात तो ज्ञानदेवांचा वाढत चाललेला आहे. आणि थोडस उपदेशपर भाषा, खरं ती योग्याची भाषा आहे, अभ्यासकाची भाषा आहे, अत्यंत श्रेष्ठ अशा तत्वचिंतकाची भाषा आहे. आणि म्हणून चांगलं आणि वाईट जगापुढे ठेवायचं आणि निर्णयाचं स्वातंत्र्य जगाला द्यायचं. कुठलाही अधिकारी माणूस निर्णायक भाषा बोलत नाही. भगवान श्रीकृष्ण सुद्धा 700 श्लोकामध्ये कुठे निर्णायक बोललेले नाही. हा अधिकारी माणसाचा ज्याला म्हणतात अत्यंत श्रेष्ठ विषय जर काही असला तर तो निर्णायक भाषा कधी बोलत नाही. कारण त्याला शास्त्राची मर्यादा माहिती असते आणि मानवी जीवनाचं अमर्याद स्वरूप त्याला माहिती असते. शेवटी शास्त्र हे जीवनातून निर्माण होतं आणि म्हणून ते जीवनापेक्षा त्या अर्थाने लहान आहे. ते काय मोठा असा विचार अंतःकरणात आला की शास्त्र मोठं आहे का जीवन मोठं आहे? निश्चित जीवन मोठं. कारण काही जीवन जन्माला आल्यानंतर हजारो वर्षांनी शास्त्राचा जन्म झालाय. आणि आजही आम्ही पाहतो की शास्त्राची चौकशी केली तर आहे आणि नाही तर आपलं जीवन चाललंय. आणि म्हणून ज्ञानदेवांनी एवढं सुंदर शब्दात सांगितलं की शास्त्राची वास्तपुस्तक करावी, किमान करावी. अरे काय म्हणणं आहे हा विषय काय सांगतोय आपल्याला, काय म्हणणं आहे शास्त्राचं. आणि शास्त्र या शब्दाचा एक भावार्थ मोठा सुंदर आहे. शास्त्र म्हणजे जगून गेलेल्यांच्या जीवनाचा अर्थ, त्याला शास्त्र. हा वेगळं नाही. आपल्याला शास्त्र म्हणजे भलतंच वाटायला लागतं. जे जगून गेले आणि आता जे जगून गेले त्यांचं स्मरण करायचा 15वा